मित्रांनो, आज जो मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तो उद्या कंटिन्यू राहणार का? उद्या देखील मार्केट पडणार आहे का? की उद्या एक रिव्हर्सल पॉसिबल आहे? याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत, माझ्या मॅजिकल लेव्हल सोबत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या नो ट्रेड झोन सोबत, जिथे तुम्हाला जाऊन ट्रेड करायचं नाहीये. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हरेस्ट रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अॅनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील माझा असाच प्रयत्न असणार आहे. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत असतो प्रिडिक्शन बद्दल मार्केटच्या, परंतु उद्याच्या प्रिडिक्शनला डिस्कस करण्या अगोदर आज मार्केटमध्ये कशा पद्धतीचा व्हॉल्यूम ट्रेड झालाय याला डिस्कस करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याच्याबद्दल 2 मिनिट अगोदर डिस्कस करूयात आणि मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. तर सर्वप्रथम तर मित्रांनो, रोज मी हिंदी चॅनलच्या माध्यमातून 9 ते 9:14 या वेळेत मार्केट ओपनिंगच्या अगोदर लाईव्ह येत असतो आणि तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंटचा डेटा जो आहे तो शेअर करत असतो, ज्याच्यामध्ये 24,240 ची लेवल आज मी तुमच्यासोबत शेअर केली आणि रोज एक लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो जी ब्लू कलर मध्ये असते आणि हे सांगून की ही सर्वात महत्वाची लेवल आहे. तर आज देखील इथून आपल्याला एक ब्रेकडाऊन मिळाला, एक रेझिस्टन्स चांगला पिन पॉईंट पाहायला मिळाला आणि एक शार्पफॉल जो आहे तो या सपोर्ट पर्यंत पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र निफ्टी साइडवेज होती. सीई किंवा पी कुठल्याही साईडला आपल्याला मोठा मोमेंटम जो आहे तो पाहायला मिळालेला नाहीये. साइडवेज एक्सपायरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. इनफॅक्ट निफ्टी बऱ्याच दिवसांपासून आपल्याला साइडवेज सुद्धा पाहायला मिळते. ज्यावेळेला आपण डेली टाइम फ्रेमवरती अनालिसिस करतो त्यावेळेला तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आपला परफॉर्मन्स इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट सोबत चांगला राहिलेलाच आहे. आता बोलूयात निफ्टीच्या लेवल सोबत. 24,230च्या खाली आपण डिस्कस केलेलं होतं की निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते आणि इथूनच एक रिजेक्शन घेऊन लेवल 2च्या आसपासपर्यंत एक फॉल आलेला पाहायला मिळतोय. आता आपलं जे प्रिडिक्शन होतं ते होतं 24,270ला ब्रेकआउट देण्याचं आणि याच्यावरती मार्केट बुलिश राहील असं. परंतु आपल्याला हे देखील पाहणं गरजेचं आहे की जी लेवल आपण डिस्कस केलेली होती ती लेवल ऍक्टिव्हेटच झाली नाही. सेल साइडची लेवल ऍक्टिव्हेट झाली आणि एक शार्टफॉल आपल्याला निफ्टीवरती पाहायला इथं मिळालेला आहे. बँक निफ्टी बद्दल बोलूयात. बँक निफ्टीने जी आपली बायाबोची लेवल आहे ती ब्रेकआउट केली होती. कॅन्डल सुद्धा क्लोज झाली 58,120च्या पुढं. परंतु आपल्याला आपला नियम काय सांगतो, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल तेव्हाच ब्रेकआउट आला असं कन्सिडर करू आणि इथं या पुढच्या कॅन्डलनी ब्रेकआउट केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रिव्हर्सल आलेलं पाहायला मिळतं आणि जरी ब्रेकआउट केलं असतं तर ही खूपच मोठी कॅन्डल आहे. इतका स्टॉप लॉस तर आपण घेऊ शकत नाहीये. बँक निफ्टी पूर्ण दिवसभर ह्याच रेंजमध्ये आपल्याला अडकलेली पाहायला मिळते. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या कॅन्डलला तर आपण एंट्री केलेली नसते. तर सेल साईडला पहा, नो ट्रेड झोन पासून जशी बँक निफ्टी सेल बिलोच्या लेवलला आली, आपल्याला ती लेवल 1 किंवा टार्गेट 1 आलेलं पाहायला मिळतंय. टार्गेट 1 पासून बाउन्स बॅक, परत टार्गेट 1, अशा पद्धतीचे मूव्ज आपल्याला छोटे छोटे बँक निफ्टीवरती जे ते पाहायला मिळतात. ओव्हरऑल मार्केट आज कुठलाही मोठा मूव्ह जे ते देऊ शकलेलं नव्हतं किंवा ज्या लेवल्स आपण डिस्कस केल्या तिथपासून सुद्धा जास्त खाली आलं नव्हतं किंवा स्टॉक्समध्ये सुद्धा कुठला चांगला व्हॉल्यूम आज आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्ही माझ्या पेड ग्रुपचा मी परफॉर्मन्स तुमच्यासोबत डेली बेसिसवरती शेअर करत असतो आणि बाकीचे तुम्ही ग्रुप जर चेक केले असतील तर बऱ्यापैकी हा ट्रेड गेला की फक्त तेवढा स्क्रीनशॉट टाकतात, लॉस कोणीही दाखवत नाही. परंतु मी रोज संध्याकाळी माझ्या ग्रुपची सर्व ऍक्टिव्हिटी दाखवत असतो तुम्हाला. लॉस असेल तरी दाखवतो आणि प्रॉफिट असेल तरी दाखवतो. आज तुम्ही पाहिलं असेल की स्टॉक ऑप्शनमध्ये माझा लॉस झालेला होता आणि तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे. स्टॉक्समध्ये सुद्धा आज व्हॉल्यूम नव्हतं आणि स्टॉक्स काही मूव्ह झालेले पाहायला मिळत नाहीये. आता बँक निफ्टीला जर का पाहायला गेलं तर सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो, पण तो एक डोजी कॅन्डल आहे. ओव्हरऑल बऱ्याच दिवसांपासून मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे कुठलेही मोठे मूव्ह आलेले पाहायला मिळत नाहीयेत. इनफॅक्ट इथं सुद्धा एक स्पिनिंग टॉपची कॅन्डल जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि ही कॅन्डल जी आहे ती ह्या कॅन्डलच्या इनसाइड आहे आणि ह्या कॅन्डलच्या सुद्धा इनसाइडच आहे. त्याच्यामुळे उद्या देखील खूप मोठा मूव्ह जो आहे तो मार्केटमध्ये अपेक्षित राहील असं मला वाटत नाहीये. परंतु आज ह्या लेवलला ज्या वेळेला निफ्टीचं फ्युचर ट्रेड करत होतं त्यावेळेला मी ऑब्झर्व केलं की खूप चांगला व्हॉल्यूम इथे अक्युम्युलेट झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मार्केट कुठेतरी उद्या बुलिश साईडला जाण्याची जास्त शक्यता आहे. आता हे टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती मी तुम्हाला सांगतोय, त्याच्यामुळे तुम्हाला हे देखील इथं लक्षात घ्यायचं आहे की जर न्यूज आली निगेटिव्ह तर त्याच्यावरती आपला कंट्रोल नाहीये आणि ऑलमोस्ट रोज निगेटिव्हच न्यूज येते मार्केटला, पॉझिटिव्ह येत नाहीये. आणि कम्प्लीट ज्या वेळेला टेक्निकल अनालिसिस निगेटिव्ह होऊन जातं, ज्या दिवशी वाटतं की नाही आता मार्केट पडणार आहे टेक्निकली,
त्या दिवशी पॉझिटिव्ह न्यूज येऊन देते आणि दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप अप होऊन जाते. जे लोक गॅम्बलिंग करत आहेत की अंदाजे उद्या पडणारे म्हणून पी आणि उद्या वरती जाणारे म्हणून सी, अशा लोकांचं निश्चितपणे प्रॉफिट होतही असेल बीटीएसटी मध्ये. पण ओव्हरऑल सेफ प्लेयर्स जे आहेत किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ओव्हरनाईट ट्रेडिंग जे ते खूप जास्त रिस्की आहे. पर्सनली मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तुम्हाला की ओव्हरनाईट ट्रेडिंग आपल्याला करायची नाहीये, खूप जास्त रिस्की आहे. आता अशा पद्धतीचा एक सपोर्ट जो आहे तुम्ही निफ्टीला ड्रॉ केलेला तुम्हाला इथं पाहायला मिळेल. मला असं वाटतं की इथं चांगला व्हॉल्यूम अक्युमुलेट झालाय आणि मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याच्यासाठीची आपली लेवल ऍक्टिव्हेट होणं खूप जास्त गरजेचं राहील. आता ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो ह्या राऊंड अप लेवल नसतात, त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 जी आहे दोन्ही इंडेक्स सोबतची आणि दोन्ही साईडची, हे इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील त्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही रेजिस्टन्सला ब्रेकआउट तेव्हाच कन्सिडर करू जेव्हा अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल, पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला त्याला रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. मार्केट गॅप अप ओपन होऊ द्यात, गॅप डाऊन ओपन होऊ द्यात, जोपर्यंत ह्या लेवलच्या मध्ये ट्रेड करते तोपर्यंत याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करणार आहेत. त्यामुळे त्या चार्टवरती असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्राइस ऍक्शनचा सेटअप बनेल याच्यावरती, तेव्हा त्याला कॅच करणं सोपं होऊन जाईल. कारण की प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेडिंग करता येत नाही. ट्रेडिंग नेहमी अनालिसिसच्या बेसिसवरती, लेवलच्या बेसिसवरती आणि प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती केलं जातं. अनालिसिस लेवल तुमच्यासोबत शेअर करतोय, फक्त इथे जाऊन प्राइस ऍक्शन तुम्हाला शोधायची आहे लाईव्ह मार्केटमध्ये आणि त्याला तुम्हाला ट्रेड करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं जे असतं मार्केटमध्ये तो असतो नो ट्रेड झोन. याच्यामध्ये मात्र आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. सर्वात मुख्य कारण हा ऑप्शन सेलर्सचा एरिया असतो. एकतर इथं जाऊन मार्केट साईडवेज होऊन जातं किंवा खूप जास्त व्हॉलटाईल होऊन जातं आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे या झोनमध्ये ट्रेडिंग करणं अवॉइड करायचंय. 24,200 ते 24,170 असा उद्याच आपला नो ट्रेड झोन असणार आहे. 24,200च्या वरती निफ्टी उद्या बुलिश राहू शकते. 24,247, 24,309, 24,374 आणि 24,433 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेव्हल्स राहतील. आता माझा जरी व्ह्यू उद्याचा बुलिश साईडचा असला तरी काही कारणास्तव मार्केट जर नाही बुलिश झालं, अपोजिट डायरेक्शनला आलं, तरी त्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेअर करत असतो. आणि ओव्हरनाईट पोझिशन कॅरी फॉरवर्ड करायचं नाहीये, हे देखील प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तर 24,170च्या खाली उद्या निफ्टी वीक राहू शकते. 24,131, 24,077, 24,014 आणि 23,952 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत निफ्टीसाठी. आता बँक निफ्टीवरती बरेच लोक प्रीमियम महाग असतात त्याच्यामुळे ट्रेड करत नाहीत, पण तरी देखील मी मेहनत करून ह्या लेवल अनालिसिस करत असतो आणि तुमच्यासोबत शेअर करत असतो. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्ट असलेले स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात, त्याच्यामुळे बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीमध्ये येणाऱ्या मूव्ह बद्दल. आणि बँक निफ्टी ॲज अन इंडिकेटर आपण वापरू शकतो, दुसरे लॅगिंग इंडिकेटर वापरण्यापेक्षा, की निफ्टीवरती पुढचा मूव्ह काय असणार आहे. नो ट्रेड झोन असणार आहे 57,950 ते 57,810चा. याच्यामध्ये बँक निफ्टी जी आहे ती साईडवेज राहू शकते, त्याच्यामुळे ट्रेड करायचं नाहीये. बँक निफ्टीला सुद्धा अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन जी आहे ती मी ड्रॉ करून ठेवलेली आहे. 57,950च्या वरती उद्या बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,081, 58,252, 58,417 आणि 58,561 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,810च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,668, 57,520, 57,375 आणि 57,217 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स, माझ्या उद्याच्या प्रेडिक्शन सोबत. अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट मी डेली बेसिसवरती आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचं लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.